आणि ही आपली बाईक एक बोट राईड घेतली आपण. गणेश भाऊ स्वतःची बोट घेतली गणेश भाऊंनी. ही आपली बोट होती, समोर आहे. इथून बोट पकडली, हे स्टेशन आहे. इथून वॉटर मेट्रो बोट, हाऊस बोट सगळ्या इथूनच सुटतात. हे स्टेशन आहे आणि जस्ट समोर आपलं हॉटेल आहे व्हेनिस रोजडेल. आणि हे मागं लॅविश हॉटेल आहे हवेली. खूप लॅविश आहे, म्हणजे मुंबईचा ताज हॉटेल आहे ना तसं आहे. आपलं इथे थोडंसं आतमध्ये आहे, म्हणजे 1 मिनिटावर आहे. 1 मिनिटावर गाडी वगैरे पार्क तिथंच केली आम्ही, म्हणजे वेगळे पैसे नाही द्यायला लागणार. आणि सगळं लगेज गाडीलाच आहे. मग त्यांना सांगून गेलो होतो की आम्ही येतो बोट राईड घेऊन म्हणून. आणि आता आपण निघत आहोत पुढे पद्मनाभम मंदिर साठी. आणि ते तिथून कन्याकुमारीला स्टे असेल आपला, कारण इथे वेळ गेला आहे 2 तास, त्यामुळे जास्त पुढचा प्रवास होणार नाही. कन्याकुमारीला पोहोचायलाच वेळ लागणार आहे. हे आलं आपलं हॉटेल व्हेनिस रोजडेल. मस्त आहे, छान आहे, छोटंसंच आहे, जास्त मोठं नाही, पण पार्किंग स्पेस आहे आणि सिक्युअर आहे सगळं. आणि लोक पण चांगले आहेत, जेन्युइन आहेत एकदम. रूम छान होते, रूम नाईस एकदम मस्त.
तर आपण आता निघालो LFA मधून. मस्त राईड झाली बॅकवॉटरची, भारी वाटली एकदम. ही आता आपली हाऊस बोट होती हीच. ही आपली हाऊस बोट होती आणि हा इथून बॅकवॉटर चालू होतो, डेड एंड आहे, पुढे काही नाही आहे. इथेच सगळ्या बोट उभ्या राहतात आणि इथून जातात. इथेच हॉटेल वगैरे आहे आणि इथे हॉटेल घ्यायचं म्हणजे कसं आहे, बोटमध्ये असायचं, जायचं यायचं आपल्या हॉटेलला. चांगले हॉटेल्स आहेत इथे. आणि इथे जेवणासाठी पण एक होता इथे काहीतरी पुरोहित म्हणून होता, छान होता. बघा बोट्स. लोक पण चांगले आहेत, कोऑपरेटिव्ह लोक आहेत, अजिबात कोणी त्रास नाही दिला, काय नाही, व्यवस्थित सगळं झालं. मस्त राईड घेऊन आलो. आणि इथे पुढं संपतो हाऊस बोटचा स्टेशन. हा बघा, हा लास्ट पॉईंट. याच्या पुढे वॉटर नाही आहे, हा बॅकवॉटर इथपर्यंतच आहे. पुढं काम चालू आहे, पुढे आहे पण इथे भराव केलं आहे आणि हा लास्ट ठेवला आहे, डेड एंड आहे. पुढे असं आहे. आणि हे आहे LFA शहर. चांगले आहेत, मध्ये शॉप्स वगैरे चांगले आहेत, मोठे मोठे शॉप्स आहेत, फिरायला पण चांगलं आहे. म्हणजे 2 दिवसाचा प्लॅन चांगला होऊ शकतो LFAचा. आता आपण निघालो आहोत पद्मनाभम, जे जगप्रसिद्ध आहे मंदिर. श्री विष्णू भगवान नारायणाचं मंदिर आहे पद्मनाभम. इकडे ऊन खूप आहे आणि समुद्र जवळ असल्यामुळं ती हवा पण खारी असते, त्यामुळं अंग चिकचिकीत होतो. त्यामुळं लोक इथली काळी सावली आहेत, पण मनानं गोरी आहेत, मनानं खूप खूप चांगले आहेत. थोडा त्यांना हिंदीचा प्रॉब्लेम येतो, पण ते प्रयत्न पूर्ण करतात बोलण्याचा. जसं आपल्या गावाकडील माणसं मराठीवाले हिंदी बोलतात ना, तसंच ते त्यांचं पण हाल आहेत. पण संवाद साधण्यापुरतं त्यांना येतं हिंदी, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आहे इथं. आणि एक सर्वात मोठी गोष्ट, निघाल्यापासून आज हा 5वा स्टेट लागेल मला आता तमिळनाडू काहीच वेळाने. 5वा स्टेट. आपल्याला कुठेही पोलिसांनी अडवलं नाही. पोलीस भेटले, जागोजागी भेटले, 4 व्हीलर अडवल्या, पण आपल्याला अडवलं नाही, कारण आपण दोघांनी हेल्मेट घातलेलं आहे, बाईक पण न्यू आहे, लगेज व्यवस्थित कॅरी केलेलं आहे, राईड सेफ चालू आहे, सावकाश चालू आहे. त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला कुठेच थांबवलेलं नाही. समोरून दिसून पण ते जाऊ देतात. एक तर रायडर लोकांना मानपान आहे, कारण त्यांना माहिती असते खूप लांबून येतात, प्रवास करतात, त्यांना जाऊ द्यावं. कॉल आला, 1 मिनिट. हा सज्जू, 1च मिनिट थांबा. किती पाठवायचे आहेत? किती पाठवायचे आहेत? पैसे किती पाठवू? एक मिनिट. राईट घ्यायचं आपल्याला तिरुवनंतपुरमला. हे समोर आहे ना, हे मंदिर आहे बरं का, जे बंगलो सारखं दिसतंय. ते मंदिर यार खूप मोठं आहे. तिकडे पण आहे ते समोर एंट्री वगैरे. वा, प्रशस्त मंदिर आहे, एकदम छान मस्त आहे. म्हणजे इकडच्या चर्च आणि मॉस्कला यांनी कॉम्पिटिशन दिलंय. जबरदस्त मंदिर आहे एकदम. आपल्याला काय आहे ना की सगळीकडे प्रत्येक वेळी थांबता नाही येणार, जे ठरवलं तिथेच जायला लागेल, कारण ट्रॅव्हलिंग खूप आहे. नाहीतर मग 100-150 किलोमीटरच ट्रॅव्हल होईल पर डे आणि मग घरी पोचायला महिना जाईल. तसं करून आपल्याला जमणार नाही. आपल्याला रोड ट्रिप आहे, आपल्याला मध्ये एका दुसराच स्पॉट घ्यायचा आहे. हे असं काहीच सिग्नल बनवलं यांनी.
तिरुवनंतपुरम राईट आणि लेफ्टला जातोय कोट्ट्याम. चला लेट्स गो. छान केलं एकदम. बघा ना, मध्ये गार्डन वगैरे आहे. परफेक्ट एकदम सिग्नल बनवलेत मस्त. दिसायला पण छान दिसतात. ऑलरेडी केरळ कोचीमध्ये पोर्तुगीजच जास्त होते, ब्रिटिश पोर्तुगीज. त्यामुळे त्यांच्या पद्धतीत त्यांनी आधी ते सगळं बनवलं असणार. एकदम बघा ना, एकदम छान असे डेकोरेट केलेली दुकानं आहे त्यांची. हॉटेल असतील, कॅफे असतील, कपड्यांची दुकानं असतील, आणखी काय असेल, मस्त. साऊथला ट्रेंड्स प्रत्येक गल्ली गल्लीत आहे. ट्रेंड्स प्रत्येक गल्ली गल्लीत केरळमध्ये सगळीकडे ट्रेंड्स हा क्लोथ शॉपिंग सेंटर आहे, मोठा मॉल. तो सगळीकडे पाहायला मिळाला. बघा, लेविस वगैरे सारखे ब्रँड लोकल आहे तिकडे. लोकल मॉल आहे हा. थिरुवल्ला शहर आहे. हे जर डिवायडर वगैरे व्यवस्थित लावले ना आणि हे वायरिंग वगैरे, तर हे युरोपचं हे वाटतं, लोकेशन वाटत होतं मागे. इथे चौका चौकात असे पोलीस उभे असतात, सगळीकडे पाहायला मिळाले. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, कन्याकुमारी स्ट्रेट. अजून 13 किलोमीटर राहिलाय. पद्मनाभम मंदिर, तिरुवनंतपुरम. आपण तिरुवनंतपुरम मध्ये आलेलो आहोत. एंटर्ड. हा फ्लायओव्हर पूर्ण शहराला स्किप करत असेल. थांबून मला नेव्हिगेशन चेक करावं लागेल एकदा, नाहीतर जायचं पलीकडं शहराच्या. मला मंदिराचं लोकेशन लावावं लागेल. पुढे थांबून नेव्हिगेशन चेक करतो, चुकायला नको. ओके. सावळी तर नाही भेटणार, ट्राय करतो. थोडी भेटली सावली. हा बघा, पुढ्यात इंडिकेटर देणार आणि लगेच पुढ्यातच कट मारणार आणि दुसऱ्याला त्रास देणार. गुड जॉब तमिळनाडू. आणि तो बघा, हा बुलेट आला क्लोज गेला होता एकदम. असं नका करत जाऊ. कोचुवेली, तिरुनेलवेली, तिरुवनंतपुरम, इकडे सगळ्या ज्या कोकणातून साऊथला एक्सप्रेस आहेत ना, ती डेस्टिनेशनची शहरं मी आता इथं क्रॉस करतो एक एक. म्हणजे नुसते नाव वाचायचं, कुठे असेल कोचुवेली, कुठे असेल तिरुवनंतपुरम, कुठे असेल तिरुनेलवेली. हे सगळं आता आपल्या बाईकच्या खालून जाणार आहे. ये असे रोड पाहिजे होते, सरळ, पाणी पण हलत नाही पोटातलं. लवकर पोचलो असतो माहिती का. त्या NH-66 ने एवढी वाट लावली ना, म्हणजे बेकार, विचारूच नका.
हे मान कंबर वगैरे काही दुखत असेल ना थोडीफार तर ती त्यानंच दुखते, नाहीतर काहीच त्रास नसतो. असा रोड असता ना, अरे दुबई तक जाएंगे भाई साहब. एकदा बुलकाडचा किस्सा सांगतो. बुलकाड बैलगाडी आमच्या अण्णांनी मला सोबत नेलं होतं. येताना बैलगाडी रिकामी झाली. अण्णा म्हटले जा गाडी घेऊन. म्हटलं अण्णा मला नाही येत ड्रायव्हिंग. अण्णा म्हटले काही ड्रायव्हिंग करू नको, बैलांना आहे ते बैल नेतील तुला. म्हटलं अण्णा मी बैला नेऊ का, बैल तुला बैल मला नेतील. तर बैलच तुला नेतील, तुला काही गरजच नाही न्यायची, जा बस. स्टाईल मध्ये कासरा धरला. ओ ना कर भैया. स्टाईल मध्ये कासरा धरला आणि लागला हाकलायला. आमच्या किल्ला गावाच्या हद्दीपर्यंत पहिले असे आले की जसं काय मीच गाडी चालवतोय. मला असं वाटलं क्षणभर की मीच चालवते, यांना कंट्रोल करतो. तर ऍक्च्युली ते मला नेत होते घरी. त्यांना घरचा रस्ता माहिती होता, जनावर आपल्यापेक्षा हुशार असतात. आणि पुढून एक गाडी आली 4 व्हीलर, आणि बैल काय धर्माचं नाव घेत नाही. तो गाडीला हात करताय, बाई बाजूला घे बाजूला घे. अरे पण ते बैल माझं ऐकतच नाही. ते चाललेत आपले सरळ, मी आपलं कासरा ओढतोय, डावा उजवा दोन्ही ओढतोय. बैल आजी ऐकायला तयार नाही, कारण ते अण्णांच्या आवाजावर चालत होते, कासऱ्यावर पण चालत नव्हते. आता मग काय फजिती झाली. त्यानेच उतरून जोकाट धरला आणि गाडी बाजूला घेतली, थोडीशी खाली उतरवली, आणि नंतर म्हणते नाही येत कशाला चालवतो तू. म्हटलं मी नाहीच चालवत आहे, तेच मला घरी नेतात. असं करत करत घरी नेलं होतं. पुढे जाऊन मी झोपलो गाडीत. काशी घाला म्हटलं तुमची, कुठं नेता ते न्या. बरोबर घरी नेलं त्यांनी, परफेक्ट. बैल प्राणी खूप हुशार असतात, खूप हुशार असतात. त्यांना कोणी शिकवत नाहीत किंवा शिकवायला पण लागत नाहीत. शिकवायला लागतं माणसाला, प्राण्यांना नाही. प्राणी त्यांचं दैनंदिन जीवन आरामात जगतात, व्यवस्थित जगतात. बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे. हे आपण इथून ही एंट्री आहे पद्मनाभम मंदिराची. आणि इथे कार्यक्रम चालू आहे, म्हणजे आपला जसा सप्ताह असतो तसा सप्ताह चालू आहे. आणि हे मेन मंदिर आहे पद्मनाभम मंदिर, खूप मोठं आहे. ती आतमध्ये शूट करायची परमिशन नाही, हे मी एंट्रीला शूट करतोय. ही एंट्री आहे, त्याची कमानी आहे, दक्षिण द्वार. मी दक्षिण द्वारला आहे. आणि त्याला 4 द्वार आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. आणि वेळेत दर्शन आहे काहीतरी, म्हणजे टायमिंग नुसार. फक्त 1-1.5 तास लाईन सोडतात आणि परत थांबवतात लाईन, आणि मग परत चालू करतात असं काहीतरी. कारण सिक्युरिटी रिझन आहे, सिक्युरिटी एवढी टाईट आहे. इथं गनमॅन बसलेले आहेत 2 जण, पोलीस फोर्स. आणि आतमध्ये सगळे पोलीसच आहेत, कोणताही रक्षक दुसरा नाही आहे. लुंगीमध्ये सुद्धा सिक्युरिटी आहे. ते म्हणजे आतमध्ये तुम्हाला कपड्यांवर एंट्री नाहीये, एकतर तुम्ही लुंगीच घालायची आहे, धोतर लुंगी, आणि वरती उघड. पोलीस पण तसेच आहेत. पोलिसांच्या गळ्यात महाराष्ट्र केरळ पोलीस म्हणून बेल्ट आहे, आयडी, आणि त्यांच्या धोत्रावरती स्टॅम्प आहे केरळ पोलीसचा. बाकी सिक्युरिटी खूप टाईट आहे आतमध्ये. बाकी काहीच नेऊन देत नाहीत, गॅजेट वगैरे, स्मार्ट वॉच पण नेऊन देत नाहीत. सगळं काही बाहेर ठेवावं लागतं. ही आपली इथं गाडी पार्क केली होती, गणेश सामान लोड करतोय. आणि खूप सारे खूप खूप भक्त, कारण जगप्रसिद्ध मंदिर आहे. ते काहीतरी मागे 2 दरवाजे खोलले होते, खजिना मिळाला, 3रा दरवाजा खोलून देत नाही असं काहीतरी म्हटलं जातं. खरं आहे ते सगळं इथं, कारण एवढ्या स्ट्रिक्ट आहे, एवढे पोलीस वगैरे आहेत ना, म्हणजे आहे काहीतरी या मंदिरात. आणि मंदिरात आतमध्ये श्री विष्णू त्यांच्या शेषनागावरती निद्रा अवस्थेत आहेत. आतमध्ये खूप मोठी मूर्त आहे, म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की देवच इथे झोपले आहेत म्हणून. तो फील आला तिथं आतमध्ये गेल्यावर, अंगावर काटा आला एकदम. असं हा पद्मनाभम मंदिर खूप दिव्य आणि भव्य भव्य मंदिर आहे. इथे समोर त्याचं पूर्वद्वार आहे, इथे समोर. ती कमानी आहे, ती काय आम्ही दक्षिण द्वारने गेल्यामुळे ती आम्हाला समोरून बघता नाही आली. बाकी मंदिर खूप मोठं आहे, खूप प्राचीन मंदिर आहे. ओके, आता आम्ही निघतो कन्याकुमारीसाठी. आपले दक्षिण द्वारची एंट्री आहे, सगळ्या एंट्री असंच आहेत मोठ्या मोठ्या.
आणि येऊन खूप छान वाटलं. खूप म्हणजे आपलं ड्रीम डेस्टिनेशन होतं, आज ती मनोकामना पूर्ण झाली. देवाचे खूप खूप आभार मानले आणि आता निघतो कन्याकुमारीसाठी. धन्यवाद. चला, आपलं दर्शन चांगला झाला. म्हणजे नशीब एवढा चांगला होता. पार्किंग इथे सप्ताह चालू आहे, यांचा कार्यक्रम चालू आहे. 5 दिवस सप्ताह आहे इथे मंदिराचा. सगळे साऊथच्या सगळ्या स्टेटमधून इथे भाविक आलेत सप्त्यासाठी, ब्राह्मण सगळे. आणि परफेक्ट 3च्या टायमात, 3:15 3:30च्या टायमात आपण इथे पोहोचलो आणि 4 वाजता लाईन चालू होते. म्हणजे कपडे चेंज करून 4 वाजल्याने लाईनला लागलो. लगेच दर्शन पण झालं. 5 वाजता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो. पाच वाजता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आता आपण कन्याकुमारीकडे निघालोत. दर्शन एवढं चांगलं झालं. स्वामी नारायण समोर, एकदम समोर दर्शन भेटलं आणि एवढं भारी निद्रावस्थेत त्यांची मूर्त आहे ना, की जिवंत वाटले मला. आणि मूर्त असं बघून मन भरून आलं एकदम. स्वामीनारायण स्वतः तिथं असल्याचा भास झाला. निद्रावस्थेत केवढी मोठी मूर्त आहे ती, शेषनागावरती झोपलेत. मंदिर पण एवढं मोठं आहे ना, खूप खूप मोठं आहे. जुनं सगळं बांधकाम आहे, कोरीव काम आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. भक्तगण पण एवढे आहेत, धोत्रावरच एंट्री आहे तिथे. चांगलं दर्शन झालं. आपला दौरा सफल झालेला आहे. आता आपलं डेस्टिनेशन राहिलं, ड्रीम डेस्टिनेशन, फायनल डेस्टिनेशन आहे कन्याकुमारी. आणि कन्याकुमारी नंतर आपण रामेश्वरम करणार. ते एक डेस्टिनेशन आहे. पण ड्रीम डेस्टिनेशन होतं रोहा ते कन्याकुमारी बाईक राईड. आणि आपण कन्याकुमारीला आता 2 तासात, इथून 2 तासात पोहोचत आहोत. आता 90 किलोमीटर आहे इथून. रस्ता थोडा बिझी असल्यामुळे वेळ लागतोय. आता 90 किलोमीटर काय 1.5 तासाचा प्रवास पाहिजे, 2 तास प्लस दाखवते. हे आहे तिरुअनंतपुरम, केरळमधील शेवटचा जिल्हा. आता इथून पुढे तमिळनाडू लागेल आपल्याला. धन्य झालो. सांगू शकत नाही शब्दात तुम्हाला कसं वाटतंय मंदिर. आता निघालो आहे मंदिरातून. आता थोड्याच वेळात आपण तिरुअनंतपुरम सोडणार आहोत आणि कन्याकुमारीच्या दिशेने आपली जर्नी चालू झालेली आहे. थोडा रश आहे कारण मंदिर एरिया आहे. आपलं सॅडल्स बॅग असल्यामुळे थोडीसं जपून चालवावी लागते गाडी. कुठे टच झाली तर गाडी फिरेल डायरेक्टली. प्रवास करताना ही काळजी खूप घ्यावी लागते. इतर टायमाला आपण कशी गाडी चालवतो, पण जेव्हा लगेज असतो ना तेव्हा एकतर हँडल वॉबल करतो. त्यामुळे तुम्ही दोन्ही हात फिट ठेवावे लागतात, कारण एकदा वॉबल झाला तर तो कंट्रोल होणार आणि मग गाडी पडेल. आणि दुसरं म्हणजे सॅडल बॅगचा अंदाज घेऊनच गाडी चालवावी लागते, तर इन्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे. हॉटेल बुक केलं आहे कन्याकुमारीला. आता आज रात्री पुढचा प्लॅनिंग होईल कसं ते. आम्ही ठरवलं आहे की डेज काउंट नाही करायचे, कारण आपल्याला इकडे आलो तर सगळं म्हणजे जेवढं ठरवलं तेवढं झालं तर बरं होईल. कारण पुन्हा एवढा लांब येणं शक्य नाही आपल्याला. आणि मला ट्रॅव्हलिंगची हौस आहे किंवा मी येईन पण गणेश परत येईल अशी गॅरंटी कमी आहे. त्याच्यासाठी मी हे सगळं करणार आहे. दुपारी ड्रायव्हिंगला थोडा त्रास होतो कारण हीट खूप आहे इकडे, जास्त प्रमाणात हीट आहे. पूर्ण अंग. आम्ही आता
जर्नी स्टार्ट केल्यापासून 2 टाईम अंघोळी कंपल्सरी चालू आहे, कारण दिवसभर प्रवास केल्यानंतर अंग खराब होतोय. थोबाडाचा तर विषयच नाही, ते तर काळच पडले. आधीच गोरा नव्हताच, सावळा होता, तो अजून काळा झाला, डार्क. आता इथली लोक आम्हाला त्यांच्यातले समजतात, त्यामुळे आम्हाला काही त्रास होत नाही जर्नीचा. हा हा हा, जोक था ये, जोक अपने ऊपर था, क्योंकि वही सच्चाई है. अपने आप को खुश करने के लिए मैंने जोक मारा. आता इथली लोक गोरी दिसायला लागलीत आमच्या पुढं, एवढे काळे पडलेत आम्ही. बस इथं ब्रेक घेतला आपण छोटासा. एक नाका आहे इथे, जरा रश वाटली, कारण जिथं जास्त गर्दी तिथे खाय प्यायचे चांगले वस्तू भेटतात आणि कांदा भाजी चांगली होती आणि चहा. पोट भरलं. आता निघूया आपण पुढच्या जर्नीसाठी. हा आता नाका इथला. बोबडीच वळते काय समजे ना. प्राजक्ता माली सारखा सराव करायला लागेल जिभेचा. बरोबर, बोबडी वळते बोलताना शब्द काय लागतात. ओ मस्त वाटेल आता, पण दिसत नाही तिकडून. त्याचा कसा काय रंदात असेल, परंतु त्या टर्नवरून काही दिसत नाही आणि स्पीड घेतल्यानंतर माणूस का थांबेल. चुकीच्या ठिकाणी आहे हॉटेल. त्याचं काहीतरी बाहेर बोर्ड वगैरे असं मोठा लावायला लागेल आधीच. पुढे हॉटेल आहे प्युअर व्हेज. रोड तर चांगले आहे तिकडचे, म्हणजे तिरुवनंतपुरम नंतर अद्याप रोड चांगला आहे. काहीतरी 15-20 किलोमीटर आलो आहे. चांगलेच रोड आहेत एकदम. आणि आता हा कुठपर्यंत असेल काय आयडिया नाही आला. तर जर हा सगळा चांगला असेल ना तर देवच पावला म्हणे. तर कंटाळलो आहे NH66ला, नको केलं त्यानं. बघूया आता हा पॅच पुढचा. मला वाटते पुढे तमिळनाडू आता लागेल, चालू होईल तमिळनाडू. तिरुवनंतपुरम लास्ट आहे केरळचा, त्यानंतर तमिळनाडू लागतं. सगळी नारळी झाडे आजूबाजूला आपल्या, ग्रीनरी फुल. गरमी खूप आहे यार, पण केरळला झाडं आहेत चांगलं आहे, कारण जे घरामध्ये गरम नसेल, पण मात्र बाहेर फिरताना उन्हातून रोडवर खूप त्रास होतो. बाकी केरळ सही. घरात नक्की त्यांच्या गरम नसेल होत. केरळला झाडा झुडपांमध्ये घरं आहेत, कशी मध्ये फुल एवढं फुल झाडांमध्ये घरं दिसत नाहीत घरं. आता इथे मध्ये एक घर आहे झाडांमध्ये, बघा दिसला तर. आज कन्याकुमारीला जाऊन मला थोडा डे शूट करायचा होता यार, पण आता पोचायलाच 7:45 सांगते गुगल. त्यामुळं तरी पण मी रात्री का मी बनवणार व्हिडिओ. तो जो परमानंद आहे ना, मला कन्याकुमारीला 0 असा बोर्ड भेटला ना तर मी जाऊन खुश आहे. मला फक्त भेटू दे कन्याकुमारी 0, ते माझं स्वप्न आहे. मी सेंटरपासून साऊथ एंडपर्यंत ट्रॅव्हल केला याचा मला अभिमान राहील. बाईक राईड साधं काम नाही आहे भाऊ. जे रायडर आहेत त्यांना विचारा. म्हणजे जरी वाटत असेल अरे यानं रामेश्वरम केला, यानं कन्याकुमारी केली, सगळं फिरवायला, पण त्याच्यामागे जे कष्ट आहेत ना ते तुम्ही जेव्हा राईड कराल तेव्हा तुम्हाला कळतील काय कष्ट आहेत ते. पण जर आवड असेल तर ते कष्ट तुम्हाला नक्की, त्या कष्टाची झीज होईल. झीज नाही होणार, चीज होईल. झीज काय असते, चीज होईल. आणि त्या मेमोरीज आहेत ना, त्या तुम्हाला आयुष्यभर बोलणाऱ्या मेमोरीज आहेत. किती अशा या चालू 5 दिवसात घटना घडल्याच्या ज्या लक्षात राहतील, ज्या मी कुठे बसलो तर महसूलमध्ये सांगेन, मित्रांमध्ये शेअर करेन, माझ्या कुटुंबात नातेवाईकांना सांगेन मी कसा गेलो, कुठे गेलो. भरपूर माझ्याकडे काही सांगण्यासारख्या स्टोरीज मेमोरीज किंवा स्टोरीज कशा बनतात, घरात बसून बनत नाहीत. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, तुम्हाला निघावं लागेल, बाहेर निघावं लागणार. तुम्ही जेव्हा बाहेर पडाल ना तेव्हाच तुमचं काहीतरी होईल. घरात बसून तुमच्याकडे एकही स्टोरी राहणार नाही सांगण्यासाठी. काय सांगाल? फिरा, लाईफ जगून घ्या भाऊ. तुम्ही मला काय प्रत्येक ब्लॉगमध्ये तेच सांगतोस. अरे मला वाटतं मला तसं की सगळ्यांनी फिरा म्हणून सांगतो,
बाकी त्यांना आवडेल त्यांनीच घ्या, त्यांना नाही आवडत फिरायचं त्यांनी सोडून द्या विषय माझा. फक्त तुम्ही नजारा बघा किंवा राईड बघा, रस्ते बघा, लोकेशन बघा, काही जे आवडेल ते घ्या, जे आवडणार नाही ते माझ्यासाठी सोडून द्या. निगेटिव्ह ज्या गोष्टी असतील ना त्या बायपास करा, ते कानाडोळा करा, तिकडे कानाडोळा तिरकाडोळा. चांगल्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. आयुष्यातून तसंच आहे, चांगल्या गोष्टी बघायच्या. निगेटिव्ह आपली स्वतःची जर एखादी निगेटिव्ह गोष्ट असेल ना तर तिला साईडला करा, प्रयत्न करा ती सुधारवण्याचा, तिच्यातून बाहेर पडण्याचा. किंवा लोकांच्या निगेटिव्ह असतील कानाडोळा करा, जाऊ द्या, सोडून द्या. काही गोष्टी सोडायला लागतात. तुम्हाला जीवनात फिरायचं असेल ना तर बऱ्याच गोष्टी सोडायला लागतात. चिटकून नाही बसायचं एखाद्या गोष्टीला, जाऊ द्या, एन्जॉय. बरं आता कन्याकुमारीतच भेटू, बॅटरी कमी आहे. हा रोड चांगला आहे, म्हणजे काल मागील 2-3 दिवसापेक्षा हा रोड चांगला आहे. नक्कीच हायवे नसेल पण फिनिशिंग एक नंबर आहे. गाडी हलत नाही आपली, स्मूथ चालते. आणि पहिल्यांदा कुठं केरळ मला हे उघडं नागडं दिसलंय, नाही तर नुसती ती झाडं 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 झाडं, रस्ता आणि झाडं, दुसरं काही नव्हतं. हे बघा शेती, पूर्ण एकदम हिरवीगार शेती, मस्त वाटलं, छान आहे. इकडे पण शेती शेती चालू आहे, इकडे पण शेती. आता भरपूर शेती दिसायला लागली. नागरकोइल सिटी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तमिळनाडू मध्ये आपण यशस्वीरित्या एंटर्ड झालो आहोत. आपण आता नागरकोइल येथे पोहोचलो. आपण लवकरच कन्याकुमारीला पोहोचू. एक 20 मिनिटं राहिलीत कन्याकुमारी पोहोचायला आणि आपला ड्रीम कम्प्लीट. आपण आता पोहोचत आहोत कन्याकुमारी. बघा आपल्या राईटला आता कोणताच हायवे जाणार नाही, कारण राईटला जमीन संपले. हे कन्याकुमारी आहे, लास्ट स्टेशन हे लास्ट आहे. पुढे जमीनच नाही आहे, राईटला सगळा समुद्र आहे. तुम्हाला मागं फिरावं लागेल. म्हणजे आता तिरुनेलवेली वगैरे असेल ना तर जिथून कुठून रोड मिळेल ना तिथून लेफ्ट असेल. राईटला कुठलाच रोड जाणार नाही, छोटे छोटे रोड जाते. हायवे कोणताही जाणार नाही, कारण हे डेड एंड आहे भारताचं. इथं लँड संपते आणि आपण ती लँड संपवली. तसं म्हणायला गेलं ना तर मी दिल्लीला ट्रेनने गेलो होतो, दिल्ली ते कन्याकुमारी असा आपला एक प्रवास पूर्ण झालेला आहे. इथून आपलं हॉटेल आहे 3.4 किलोमीटर. हा जंक्शन आलाय. तीन किलोमीटर फक्त. हॉटेलला जायचं की ते नाही ठरलंय. हॉटेलला जाऊया काय? ते बघितलंच नव्हतं. 171. हॉटेल आलंय आपलं. एक
300 मीटरवरती हॉटेल आहे कन्याकुमारी. कन्याकुमारी फुल पॅक आहे. मला पार्किंग भेटणं गरजेचं आहे. काही असं पार्किंग पाहिजे. माझी राणी व्यवस्थित राहिली पाहिजे, सेफ. कुठे आहे लोकेटेड? तर हेच दाखवते. इज दिस हॉटेल भराडी?